नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, नागपूर महानगरपालिकेच्या अंतर्गत पदभरतीची सविस्तर जाहिरात ही आलेली आहे आणि यामध्ये या नागपूर आस्थापनेतील नमूद केलेल्या गट क संवर्गातील जी रिक्त पदं आहेत ती सरळ सेवेने नामनिर्देशित भरण्याकरता आयोजित परीक्षेसाठीची जाहिरात ही आलेली आहे। यामध्ये या अर्ज सादर करण्याचं जर वेळापत्रक आपण पाहिलं तर परीक्षेसाठी ऑनलाईन पद्धतीनं अर्ज हे स्वीकारले जातील। 26/8/2025 ते 9/9/2025 पर्यंत हे राहतील। परीक्षेसाठी परिपूर्ण अर्ज करण्याचा अंतिम दिनांक जो आहे तर तो 9/9/2025। ऑनलाईन पद्धतीने विहित परीक्षा शुल्क भरण्याचा दिनांक हा 26/8/2025 ते 9/9/2025 आहे। परीक्षेकरिता प्रवेशपत्र उपलब्ध होण्याचा तर ह्या अधिकृत वेबसाईटवर तुम्ही उपलब्ध करून दिलं जाईल। ऑनलाईन परीक्षेचा निकाल जो आहे तर तो देखील संकेतस्थळावर उपलब्ध केला जाईल। नेक्स्ट आहे परीक्षेसाठीची जी फीस आहे तर अराखीवसाठी आहे 1000 रुपये आणि जे राखीव आहे तर त्यांच्यासाठी 900 रुपये ही परीक्षा फीस असेल। माजी सैनिक उमेदवारासाठी परीक्षा शुल्क हे असणार नाही। नेक्स्ट आहे वेतनश्री। त्यामध्ये जर बघितलं गेलं तर वेतनश्री आणि त्याची जागांची संख्या जर आपण पाहिली तर कनिष्ठ लिपिक आहे त्याच्या 60 जागा आहेत, विधी सहाय्यकच्या 6 आहेत, कर संग्राहकच्या 74 आहेत, ग्रंथालय सहाय्यकच्या 8 आहेत, स्टेनोग्राफरच्या 10 आहेत, लेखापाल किंवा रोखपालच्या 10 आहेत, सिस्टीम ॲनालिसिसची 1 आहे, हार्डवेअर इंजिनियरच्या 2 आहेत आणि डेटा मॅनेजरची 1 आणि प्रोमरची 2 आहेत। अशा एकूण 174 जागा याची जाहिरात आल्याचा उल्लेख आपल्याला करता येईल। नेक्स्ट आहे यामध्ये याची शैक्षणिक पात्रता आपण पाहूया। यामध्ये कनिष्ठ लिपिक जे आहे तर ते मान्यता प्राप्त कोणत्याही शाखेची पदवी असावी, टंकलेखन हे 30 शब्द प्रति मिनिट असावं आणि इंग्रजी हे 40 शब्द प्रति मिनिट असावं आणि संगणक अर्हतेबाबत शासनाने वेळोवेळी निश्चित केलेल्या धोरणानुसार पात्रता आवश्यक आहे। विधी सहाय्यकमध्ये जर बघितलं की मान्यताप्राप्त विद्यापीठाच्या विधी शाखेची पदवी आवश्यक आहे। शासकीय निमशासकीय स्थानिक स्वराज्य संस्थांकडून न्यायालयीन कामाशी संबंधित पदावरील किमान 5 वर्षाचा सेवेचा किंवा सत्र न्यायालयात 5 वर्ष वकिलीचा अनुभव असावा। कर संग्राहक मध्ये कोणत्याही शाखेची पदवी किंवा मराठी टंकलेखन जे आहे तर 30 शब्द प्रति मिनिट, इंग्रजी टंकलेखन 40 शब्द हे प्रति मिनिट वेग मर्यादेनं असावं। शासकीय वाणिज्य प्रमाणपत्र किंवा संगणक टंकलेखन प्रमाणपत्र असावं। संगणक अर्हतेबाबत सिस्टम अनालिस्टमध्ये जर बघितलं गेलं तर विद्यापीठ मान्यताप्राप्त विद्यापीठाची संगणक अभियांत्रिकीमधील मान्यताप्राप्त पदवी BE कॉम्प्युटर असावी किंवा सिस्टम अनालिसिस्ट प्रोग्रामिंग सॉफ्टवेअर डेटा डेव्हलपमेंटमधील 3 वर्षाचा अनुभव। महानगरपालिकेमधील माहिती तंत्रज्ञान विभागात सध्या कार्यरत उपरोक्त नमूद अर्हता प्राप्त कर्मचाऱ्यांना प्राधान्य। हार्डवेअर इंजिनिअरिंग याच्यामध्ये मान्यताप्राप्त संगणक अभियांत्रिकीमधील AICTE मान्यताप्राप्त BE कॉम्प्युटर संगणक देखभाल दुरुस्तीचा जर 3 वर्षाचा अनुभव असेल किंवा मान्यताप्राप्त विद्यापीठाची कॉम्प्युटर हार्डवेअरमधील पदविका आणि 5 वर्षाचा अनुभव। महापालिकेमधील माहिती व तंत्रज्ञान विभागात सध्या कार्यरत उपरोक्त नमूद अर्हता प्राप्त कर्मचाऱ्यांना प्राधान्य राहील। प्रोग्रामर मान्यताप्राप्त विद्यापीठाची संगणक अभियांत्रिकीमधील पदविका अर्हता। सिस्टम अनालिस्ट प्रोग्रामिंग सॉफ्टवेअर डेव्हलपमेंटमधील 1 वर्षाचा अनुभव। महापालिकेत माहिती तंत्रज्ञान विभागात सध्या कार्यरत उपरोक्त कर्मचाऱ्यांना प्राधान्य असेल। डेटा मॅनेजरमध्ये मान्यताप्राप्त विद्यापीठाची अभियांत्रिकीमधील मान्यताप्राप्त BE कॉम्प्युटरची सिस्टम अनालिस्ट प्रोग्रामर सॉफ्टवेअर डेव्हलपमेंटमधील 3 वर्षाचा अनुभव। महापालिकेमध्ये कार्यरत असणाऱ्यांना प्राधान्य। वयोमर्यादेचा निकष जर आपण बघितला गेला तर अराखीव गटासाठी 38 आहे, मागासवर्गीय गटांसाठी 43 आहे, माजी सैनिक आहे तर त्यांच्यासाठी 38 + 3 वर्ष आणि मागासवर्गीयसाठी 43 + 3 आणि दिव्यांगासाठी 45। प्रावीण्यप्राप्त खेळाडू जे आहे तर त्यांच्यासाठी अराखीव आणि मागासवर्गीय यांच्यासाठी 43 आहे, दिव्यांग व्यक्तीसाठी 45 आहे, प्रकल्पग्रस्त आणि भूकंपग्रस्तासाठी 45, पदवीधर पदवीधारक अंशकालीन उमेदवार यांच्यासाठी 55। आपण अभ्यासक्रमाच्या संदर्भाबद्दलची माहिती पाहूया। कनिष्ठ लिपिक मराठी, इंग्रजी, बौद्धिक चाचणी, सामान्य ज्ञान याच्यामध्ये जर बघितलं गेलं की मराठी आणि इंग्रजीचा जे दर्जा असेल तर तो 12वी पर्यंत असेल आणि बौद्धिक चाचणी आणि सामान्य ज्ञानचा दर्जा हा 25 प्रश्न असेल। माध्यम जे आहे परीक्षेचं तर ते मराठी आणि इंग्रजी असेल। प्रश्न 100, गुण हे 200। त्याच्यानंतर विधी सहाय्यकमध्ये जर बघितलं की मराठी 15 प्रश्न, इंग्रजी 15 प्रश्न, याचं जे माध्यम आहे दर्जा जो आहे परीक्षेचा तर तो 12वीचा असावा आणि बौद्धिक चाचणी सामान्य ज्ञान पदवीचा दर्जा 15 प्रश्न
30 गुण, म्हणजे अशा एकूण 60 प्रश्न 120 गुणाची परीक्षा असेल. कर संग्राहक याच्यामध्ये मराठी, इंग्रजी, बौद्धिक चाचणी, सामान्य ज्ञान हे सगळ्यांचे 25 प्रश्न. मराठी आणि इंग्रजींचा मात्र दर्जा जो आहे तर तो 12वीच्या अभ्यासक्रमाचा असेल आणि बौद्धिक चाचणी आणि सामान्य ज्ञानचा दर्जा हा पदवीचा असेल. माध्यम जे आहे तर ते मराठी आणि इंग्रजी ह्या सर्वांचाच आहे. 100 प्रश्न आणि 200 गुण आहेत. ग्रंथालय सहाय्यक जर आपण बघितलं गेलं तर मराठी, इंग्रजी, बौद्धिक चाचणी, सामान्य ज्ञान यांचे प्रत्येकी 25 प्रश्न. दर्जा हा माध्यमिक शाळाचा. भाषा माध्यम हे मराठी आणि इंग्रजी 100 प्रश्न आणि 200 गुण. त्याच्यानंतर प्रोग्रामर तांत्रिकचे जे आहे तर ते मराठी 15 प्रश्न, इंग्रजीचे 15 प्रश्न. दर्जा हा 12वीचा असेल आणि बौद्धिक चाचणी आणि सामान्य ज्ञान दर्जा हा 15 प्रश्न, दर्जा हा पदवीचा असेल आणि 60 प्रश्न 120 गुण. स्टेनोग्राफरसाठी मराठी, इंग्रजी 15-15 क्वेश्चन, 12वीचा दर्जा. बौद्धिक चाचणी, सामान्य ज्ञान 15 प्रश्न, पदवीचा दर्जा आणि तांत्रिक प्रश्न हे 40 असतील. तांत्रिक विषयाशी संबंधित विचारलं जाईल. मराठी भाषेचं माध्यम हे मराठी आणि इंग्रजी. मराठी, इंग्रजी, बौद्धिक चाचणी, सामान्य ज्ञानचे 60 क्वेश्चन असतील आणि तांत्रिकचे 40 क्वेश्चन असतील. 60चे इकडे 120 गुण, 40चे 80 गुण, अशी 200 गुणाची परीक्षा असेल. लेखापालची मराठी, इंग्रजी, बौद्धिक चाचणी, सामान्य ज्ञान प्रत्येकी 25 प्रश्न. मराठी आणि इंग्रजीचा दर्जा हा 12वीचा असेल आणि प्रश्नाचा आणि बौद्धिक चाचणी सामान्य ज्ञान पदवीचा 100 प्रश्न 200 गुणची परीक्षा असेल. सिस्टीम अनालिसिस्ट मराठी 15 प्रश्न, इंग्रजी 15 प्रश्न, दर्जा हा प्रश्नाचा 12वीचा. बौद्धिक चाचणी सामान्य ज्ञान 15 प्रश्न आणि दर्जा हा पदवीचा. तांत्रिक प्रश्न हे 40 प्रश्न तांत्रिक विषयाशी संबंधित असतील. म्हणजे एकूण मराठी, इंग्रजी, बौद्धिक चाचणी, सामान्य ज्ञान 60 प्रश्न आणि तांत्रिकचे 40 म्हणजे 100 प्रश्न 200 गुणाची ही परीक्षा असेल. नेक्स्ट आहे हार्डवेअर आणि तांत्रिक. मराठीचे 15, इंग्रजीचे 15, दर्जा हा 12वीचा असेल. बौद्धिक चाचणी, सामान्य ज्ञान दर्जा हा पदवीचा असेल. अशी 60 गुणाची आणि तांत्रिक प्रश्न हे 40 हे तांत्रिक विषयाशी संबंधित असतील. अशी एकूण 100 प्रश्न 200 गुणांची परीक्षा असेल. डेटा मॅनेजरची मराठीचे 15, इंग्रजीचे 15, बौद्धिक चाचणीचे 15, सामान्य ज्ञान 15. या दोन्हीचा दर्जा हा 12वीचा आणि याचा प्रश्नाचा पदवीचा दर्जा. तांत्रिक प्रश्न हे डेटा मॅनेजरसाठी तांत्रिकचे असतील 40 प्रश्न. अशा एकूण 100 प्रश्न 200 गुणाची ही परीक्षा असेल. याच्यामध्ये आवश्यक कागदपत्रांमध्ये जर आपण पाहिलं तर विशेषतः आदिवासी प्रमाणपत्र पुरावा, अर्जातील पुरावा याच्या संदर्भाबद्दलची फॉर्मॅट साईज जी आहे तर हे 100 KB किंवा 2 MB किंवा JPG किंवा PDF स्वरूपामध्ये असावे. याच्यामध्ये आदिवासी प्रमाणपत्र, अर्जातील पुरावा, वयाचा पुरावा, शैक्षणिक अर्हता, सामाजिकदृष्ट्या मागास असल्याचा पुरावा, सामाजिक शैक्षणिक मागासवर्गाकरता आरक्षण असल्याचा पुरावा, आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटल्याचा, अर्ज करण्याचा अंतिम दिनांक, वैध असणारा नॉन क्रिमिनल, पात्र माजी सैनिक असल्याचा पुरावा, खेळाडू आरक्षणाकरता पात्र असल्याचा पुरावा, अनाथ आरक्षण असल्याचा पुरावा, आरक्षणासाठी पात्र असल्याचा पुरावा, प्रकल्पग्रस्त आरक्षणासाठी पात्र असलेला पुरावा, भूकंपग्रस्त असल्यासाठीचा पात्र पुरावा, अंशकालीन पदवीधर कर्मचारी आरक्षणासाठी पात्र असल्याचा पुरावा, नावातील बदल, हे सगळे जे आहे तर ते PDF फॉर्मॅट, JPG किंवा JPEG या फॉर्मॅटमध्ये हे कागदपत्र. विद्यार्थी मित्रांनो, तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला तर तुम्ही लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका.